श्री SR ठाकूर प्रस्तुत व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. क्वेश्चन बँक प्रश्नपेढी उत्तरासह इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र मार्च 2021. प्रकरण 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. अ. व्हॉल्टियर. ब. रेने देकार्त. क. लिओपोल्ड रांके. ड. कार्ल मार्क्स. योग्य उत्तर व्हॉल्टियर. प्रश्न क्रमांक 2 आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. अ. कार्ल मार्क्स. ब. मायकेल फुको. क. लुसिया फेबर. ड. व्हॉल्टियर. योग्य उत्तर मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 3 द्वंद्ववादी विचारप्रणाली डॅश डॅश याने मांडली. अ. व्हॉल्टियर. ब. रेने देकार्त. क. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. ड. कार्ल मार्क्स. योग्य उत्तर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. प्रश्न क्रमांक 4 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या डॅश डॅशमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. अ. ॲनल्स प्रणाली. ब. द्वंद्ववाद विचारसरणी. क. स्त्रीवाद. ड. मार्क्सवाद. योग्य उत्तर ॲनल्स प्रणाली. प्रश्न क्रमांक 5 वर्ग संघर्षाचा इतिहास डॅश डॅश याने मांडला. अ. कार्ल मार्क्स. ब. मायकेल फुको. क. लुसिया फेबर. ड. व्हॉल्टियर. योग्य उत्तर कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायांपैकी जो पर्याय चुकीचा आहे तो ओळखून लिहिणे अपेक्षित असते. प्रश्न क्रमांक 1 जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. रिझन इन हिस्ट्री. 2. लिओपोल्ड व्हॉन रांके. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. 3. हिरोडोटस. द हिस्ट्रीज. 4. कार्ल मार्क्स. डिस्कोर्स ऑन द मेथड. विद्यार्थी मित्रांनो, यात वरील 3ही पर्याय हे बरोबर आहेत आणि 4था पर्याय हा चुकलेला आहे. म्हणजेच कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2 1. रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक. 2. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल द्वंद्ववादी विचारसरणी. 3. मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व. 4. कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या पर्यायांमध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं हे पर्याय बरोबर आहेत, परंतु पहिला पर्याय रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक हा पर्याय चुकलेला आहे. म्हणजे चुकीची जोडी रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक. प्रश्न क्रमांक 3 1. वैज्ञानिक संशोधन प्रायोगिक पद्धती. 2. आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध पद्धती. 3. गॉटिंगेन विद्यापीठ इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान. 4. ॲनल्स प्रणाली ब्रिटिश इतिहासकार. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3ही पर्याय बरोबर आहेत, परंतु चौथा पर्याय चुकलेला आहे. ॲनल्स प्रणाली ही फ्रान्स इतिहासकार म्हणून ओळखली जाते, म्हणून चुकीची जोडी ॲनल्स प्रणाली ब्रिटिश इतिहासकार ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 अ मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहास संशोधनास सहाय्यभूत ज्ञानशाखा. 1. पुरातत्व. 2. अभिलेखागार. 3. अक्षर व टीकाशास्त्र. 4. पुराभिलेख. याशिवाय आपण आपल्याला आठवणाऱ्या
वंशावळीचा अभ्यास, नाणकशास्त्र, हस्तलिखितांचा अभ्यास, भाषा रचनाशास्त्र इत्यादी पर्यायसुद्धा लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. 1. रेने देकार्त. 2. व्हॉल्टियर. 3. मायकेल फुको. 4. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 3. पुढील तक्ता पूर्ण करा. ग्रंथ आणि ग्रंथकार. 1. हिस्ट्री. उत्तर हेरोडोटस. 2. उत्तर डिस्कोर्स ऑन द मेथड रेने देकार्त. 3. दास कॅपिटल. उत्तर कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 4. उत्तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 4. पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती आणि वैशिष्ट्ये. 1. व्हॉल्टियर. वैशिष्ट्ये: आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. 2. सीमा द बोहा. स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात. प्रश्न क्रमांक 3. मायकेल फुको. ज्ञानाचे पुरातत्व. प्रश्न क्रमांक 4. कार्ल मार्क्स. वर्ग संघर्षाचा सिद्धांत. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा 4 गुणांसाठी प्रश्न असतो. पहिला प्रश्न 1 गुण, दुसरा प्रश्न 1 गुण आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. अशा प्रकारे 3 प्रश्न दिले जातात आणि उताराच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित असते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नावर आधारित 4च्या 4 गुण मिळवणं सहज शक्य होतं. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करून आपण खालील प्रश्नांची उत्तरे लिहूया. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या, त्यांची वर्णनं तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे. प्रश्न क्रमांक 1. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीमध्ये झाली? योग्य उत्तर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीत झाली. प्रश्न क्रमांक 2. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे? उत्तर सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात आहे. प्रश्न क्रमांक 3. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा. उत्तर शिलालेखावर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी असतात, त्यामुळे त्या काळातील इतिहास समजण्यास मदत होते. 2. त्या काळातील संस्कृती समजण्यास मदत होते. 3. त्या काळातील संघर्षाच्या कहाण्या, होऊन गेलेले राजे, त्यांची माहिती मिळते. तसेच लिपी व जीवनशैली इत्यादी बाबतची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 2ब टिपा लिहा. तसेच प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आणि प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. याबाबतचा सराव आपण करावा. याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपल्याला दिला जाईल. प्रकरण 2. इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश हे होते. अलेक्झांडर कनिंगहॅम. ब. विल्यम जोन्स. क. जॉन मार्शल. ड. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. योग्य उत्तर अलेक्झांडर कनिंगहॅम. प्रश्न क्रमांक 2 हितोपदेश
या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत डॅश डॅश यांनी अनुवाद केला? अ. जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्स मिलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड. जॉन मार्शल. योग्य उत्तर फ्रेडरिक मॅक्स मिलर. प्रश्न क्रमांक 3. कल्हण याने लिहिलेला डॅश डॅश हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे? अ. हर्षचरित, ब. अकबरनामा, क. राजतरंगिणी, ड. हितोपदेश. योग्य उत्तर राजतरंगिणी. प्रश्न क्रमांक 4. रियासतकार या नावाने डॅश डॅश यांना ओळखले जाते? अ. दामोदर कोसंबी, ब. गोविंद सखाराम सरदेसाई, क. वि. का. राजवाडे, ड. ताराबाई शिंदे. योग्य उत्तर गोविंद सखाराम सरदेसाई. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात डॅश डॅश यांच्यापासून प्रेरणा मिळाली? अ. विष्णूशास्त्री चिपळूणकर, ब. वि. का. राजवाडे, क. गोविंद सखाराम सरदेसाई, ड. ताराबाई शिंदे. योग्य उत्तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 1. 1. हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. 3. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास ही जोडी बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन ही जोडी बरोबर आहे. ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास ही जोडीसुद्धा बरोबर आहे. आणि चुकीची जोडी म्हणजेच इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास हे विधान चुकीचं आहे, म्हणजेच ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2. 1. महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज. 3. पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना. 4. गोविंद सखाराम सरदेसाई मराठी रियासत. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या पर्यायांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी ही जोडी बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज ही जोडीसुद्धा बरोबर आहे. त्याचबरोबर गोविंद सखाराम सरदेसाई मराठी रियासत ही जोडी बरोबर आहे. परंतु जोडी क्रमांक 3 पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना ही जोडी चुकीची आहे. कारण स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला, म्हणून पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 3. 1. जियाउद्दीन बर्नी तारीख ई मुबारकशाही. 2. हसन निजामी ताजुल मासीर. 3. मिन्हाज ई सिराज तबाकत ई नासिरी. 4. तैमूर लंग तुझुकी तिमुरी. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी, तिसरी आणि चौथी या तीनही जोड्या बरोबर आहेत. परंतु पहिली जोडी ही चुकीची आहे. कारण जियाउद्दीन बर्नी याने तारीख ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला, म्हणून चुकीची जोडी जियाउद्दीन बर्नी तारीख ई मुबारकशाही. प्रश्न क्रमांक 4. 1. अलेक्झांडर कनिंगहॅम भारतातील प्राचीन स्थळांचे उत्खनन. 2. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईचे पहिले गव्हर्नर. 3. सर विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटीची स्थापना. आणि 4. फ्रेडरिक मॅक्स मिलर हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं, दुसरं आणि तिसरं या तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. परंतु चौथी जोडी ही चुकीची आहे. कारण फ्रेडरिक मॅक्स मिलर यांनी हितोपदेशाचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे. म्हणजेच फ्रेडरिक मॅक्स मिलर हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. प्रश्न क्रमांक 1. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँड डफ ए हिस्ट्री ऑफ द मराठाज.
माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे पैलू. 1. समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, त्याचबरोबर धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू. प्रश्न क्रमांक 3, पुढील तक्ता पूर्ण करा. स्त्रीवादी लेखिका, स्त्रीवादी लेखन. ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना. पंडिता रमाबाई, द हाय कास्ट हिंदू वुमन. मीरा कोसंबी, क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. शर्मिला रेगे, रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज. प्रश्न क्रमांक 4, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार. 1. महादेव गोविंद रानडे. 2. रामकृष्ण गोपाळ भांडारकर. 3. विनायक दामोदर सावरकर. 4. राजेंद्रलाल मिश्र. विद्यार्थी मित्रांनो, इतर राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं सुद्धा तुम्ही लिहू शकता. 1. रमेशचंद्र मुजुमदार, अनंत सदाशिव आळतेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, भगवानलाल इंद्रजी इत्यादी. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहूया. सोहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सोहगौडा, जिल्हा गोरखपूर, राज्य उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे जे चिन्ह आहे ते कोठार घराचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचं निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 1, सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला? उत्तर, सोहगौडा ताम्रपट उत्तर प्रदेश राज्यात सापडला. प्रश्न क्रमांक 2, सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात? उत्तर, सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आहत नाण्यांवर आढळतात. प्रश्न क्रमांक 3, सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो? उत्तर, सोहगौडा ताम्रपटाद्वारे मौर्य काळातील इतिहास समजण्यास मदत होते. तसेच मौर्य काळातील लिपी, समाजजीवन, त्याचबरोबर दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 2 ब, टिपा लिहा. तसेच प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आणि प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. याबाबतचा सराव आपण करावा. याबाबतचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाठवला जाईल. प्रकरण 3, उपयोजित इतिहास. प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. अ. दिल्ली, ब. हडप्पा, क. ऊर, ड. कोलकाता. योग्य उत्तर ऊर. प्रश्न क्रमांक 2, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. अ. नवी दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई. योग्य उत्तर नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 3, विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची डॅश डॅश ही जननी मानली जाते. अ. तत्त्वज्ञान, ब. नीतिशास्त्र, क. इतिहास, ड. मानववंशशास्त्र. योग्य उत्तर तत्त्वज्ञान.
प्रश्न क्रमांक 4. नॅशनल फिल्म आर्काईव्हची मुख्य कचेरी डॅश डॅश येथे आहे. अ. मुंबई, ब. पुणे, क. नागपूर, ड. औरंगाबाद. योग्य उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 5. कालबेलिया हे डॅश डॅश राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. अ. महाराष्ट्र, ब. पंजाब, क. राजस्थान, ड. तमिळनाडू. योग्य उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 6. पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. अ. सांगली, ब. कोल्हापूर, क. सोलापूर, ड. सातारा. योग्य उत्तर सातारा. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 1. कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2. रम्मण पश्चिम बंगालमधील नृत्य. 3. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण. 4. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्रमांकाची जोडी अगदी बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकाची जोडी सुद्धा बरोबर आहे आणि चौथ्या क्रमांकाची जोडीसुद्धा बरोबर आहे. परंतु दुसऱ्या क्रमांकाची जोडी ही चुकलेली आहे. कारण रम्मण हे गढवाल येथील धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून रम्मण पश्चिम बंगालमधील नृत्य ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2. 1. सूर्य मंदिर कोणार्क. 2. बृहदीश्वर मंदिर चंदीगड. 3. महाबोधी मंदिर बोधगया. 4. राणी की बाव पाटण. विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायांमध्ये पहिल्या क्रमांकाची जोडी अगदी बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकाची जोडी बरोबर आहे. चौथ्या क्रमांकाची जोडीसुद्धा बरोबर आहे. परंतु दुसऱ्या क्रमांकाची जोडी बृहदीश्वर मंदिर चंदीगड ही जोडी चुकीची आहे. कारण बृहदीश्वर मंदिर हे तंजावरचे आहेत आणि त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 3. 1. उपयोजित इतिहास जनांसाठी इतिहास. 2. वनस्पती सृष्टी नैसर्गिक वारसा. 3. प्राचीन स्थळे अमूर्त सांस्कृतिक वारसा. 4. युनेस्को जागतिक वारसा यादी. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या पर्यायांमध्ये पहिल्या क्रमांकाची जोडी अगदी बरोबर आहे. दुसऱ्या क्रमांकाची जोडीसुद्धा बरोबर आहे आणि चौथ्या क्रमांकाची जोडीसुद्धा बरोबर आहे. परंतु चुकीची जोडी प्राचीन स्थळे अमूर्त सांस्कृतिक वारसा. याचं कारण असं की प्राचीन स्थळे हा मूर्त सांस्कृतिक वारसा आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. क्रमांक 2 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा मूर्त आणि अमूर्त. मूर्त सांस्कृतिक वारसा प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे इत्यादींचा समावेश होतो. अमूर्त सांस्कृतिक वारसा पारंपरिक ज्ञान, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, त्याचबरोबर मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, तसेच परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट यांचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मानव्य ज्ञानशाखा. 1. इतिहास. 2. पुरातत्व. 3. समाजशास्त्र. 4. मानवशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या ज्ञानशाखासुद्धा तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. 1. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 2. केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 3. मानस वन्यजीव अभयारण्य आणि 4. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त पश्चिम घाट, ग्रेट हिमालयन पार्क इत्यादी उत्तरसुद्धा लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या उतार्याचे वाचन करून
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचूया आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूया. जनांसाठी इतिहास. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी. अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. प्रश्न क्रमांक 1. जनांसाठी इतिहास म्हणजे काय? योग्य उत्तर: इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. प्रश्न क्रमांक 2. भारतातील कोणत्या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे? उत्तर: भारतातील बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. प्रश्न क्रमांक 3. इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणते गैरसमज असतात? उत्तर: 1. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. 2. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. 3. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात. प्रश्न क्रमांक 2ब टिपा लिहा. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तसेच प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचा सराव आपण करावा. त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये प्रकरण 5, प्रकरण 7, प्रकरण 8 आणि प्रकरण 9 याबाबतची माहिती दिली जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.